धरण 100% भरलंय। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मोठ्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला। धरणातून 3688 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठावरील सर्व नागरिकांना प्रशासनाने आता खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला, तर धरणातील पाणी पातळी झपाट्याने घटल्याने जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतलाय। सध्या खडकवासलामधून 5564 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता विसर्गामध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। पुण्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण हे तुडुंब भरलेलं आहे। पुणे घाट माथ्यावरील मुसळधार पावसाचा हा परिणाम आहे। धरण 100% भरल्याने स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। विसर्ग वाढवल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। नागरिकांमध्ये आता समाधानाचं वातावरण आहे। तर आदित्य भवार आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातम्यांच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आदित्य, आपण पाहतोय सातत्याने पुण्याच्या ग्रामीण भागात आणि धरण क्षेत्रात देखील मोठा पाऊस कोसळतो आहे आणि आता पुण्यातील धरणं देखील तुडुंब भरून वाहत आहेत। पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न देखील मिटलेला आहे। नक्की शुभम, पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे। चारी धरणं जे आहेत ते 100% भरलेली आहेत। टेमघर फक्त 96% भरलेलं आहे। त्यामुळे धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे काही वेळातच ते धरण देखील पूर्ण 100% क्षमतेने भरलेले आहे। पाहायला गेलं तर खडकवासला धरणात रात्री विसर्ग 12 वाजता कमी करण्यात आला होता, परंतु 8 वाजता पुन्हा पाऊस सुरू झाल्यानंतर तो विसर्ग 3000 वरून ते 5000 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। असाच जर पाऊस धरण क्षेत्रात कायम राहिला तर विसर्ग अजूनही वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठचे जे राहणारे लोक आहेत, तिथले जे रहिवासी आहेत, त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। पाण्याचा प्रश्न जरी सुटला असला तरी धरण क्षेत्रातून होणाऱ्या मोठा विसर्ग यामुळे नदीकाठच्या लोकांना होणारा त्रास, त्यासोबतच एकता नगरमध्ये शिरणारं पाणी हे आपण सातत्याने दरवर्षी पाहत आहोत। एकता नगरमध्ये यावर्षी 2दा पाणी त्यांच्या घरामध्ये पार्किंगमध्ये शिरलं होतं। त्यामुळे तिथली उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहे। पाहायला गेलं तर धरणं जी आहेत ती चारी धरणं 100% क्षमतेने भरलेली आहे आणि त्याचनुसार तिथनं विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग दुपारपर्यंत देखील वाढवण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धरण क्षेत्र असतील किंवा घाटमाथा परिसर असेल, तिथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता। त्यानुसारच ही धरणं देखील भरलेली आहेत आणि धरणातला विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे। शुभम, अगदी आदित्य, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातम्यांच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।